ठीक. लास्ट लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं की रिॲक्ट जेएसचे ऍडव्हान्टेज पाहिले, बरोबर. त्यानंतर रिॲक्ट जेएसचं ऍप्लिकेशन कसं क्रिएट करायचे, ठीक आहे, ते आपल्याला समजलंय. त्यानंतर सीएमडी समजलं असेल. त्यानंतर तुम्हाला एक नोट.जेएस नावाचं सॉफ्टवेअर मी इन्स्टॉल करायला सांगितलं होतं, ते सर्वांनी केलं होतं. आणि त्यामध्ये ते नोट.जेएसचं सॉफ्टवेअर काय काम करतं की आपल्याला प्रोव्हायडरचं काम करतं. ठीक आहे, जसं की मी कालचीच फाईल ओपन करतो इथे, जस्ट 2 मिनिट इथे. तर जी काही हे नोट.जेएस नावाचं सॉफ्टवेअर आहे, तो सॉफ्टवेअर कोण आहे? प्रोव्हायडर आहे. तो काय प्रोव्हाइड करतो आपल्याला? मॉड्यूल्स. ते मॉड्यूल्स का लागतात की आपल्याला एखादी ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट रन करायची असेल तर आपल्याला काही मॉड्यूल्स लागतात किंवा एक एन्व्हायरमेंट लागतंय. ठीक आहे ना. जसं की जो मासा आहे, त्या माशाला जिवंत राहण्यासाठी पाण्याची गरज असते, बरोबर ना. जसा माणूस आहे, माणसाला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. मग त्याच प्रकारे जी किंवा अजून एक आहे की जी आपली कार आहे, बाईक आहे किंवा एरोप्लेन आहे, त्याला रोडवर पळण्यासाठी किंवा वेग पकडण्यासाठी फ्यूलची गरज असते. मग त्याच प्रकारे आपली जी काही ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट आहे, ते ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट रन करण्यासाठी आपल्याला काही मॉड्यूल्सची गरज असते. आणि ते मॉड्यूल कोण प्रोव्हाइड करतं आपल्याला? नोट.जेएस हे सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. त्यानंतर आपण एक डेस्कटॉपला फोल्डर क्रिएट केला. जस्ट फोल्डर क्रिएट केल्यानंतर सीएमडी कशी ओपन करायची ती स्टेप मी इथे राईट केली. ओके. आणि सीएमडी मध्ये आपण काही कमांड्स राईट करून ट्राय केलं, जसं की नोडचं व्हर्जन चेक केलं, त्यानंतर एनपीएमचं व्हीएस कोड ओपन केलं आपण आणि स्क्रीनला क्लिअर केलं. अशा बेसिक 4 कमांड पाहिल्या. ठीक आहे. एवढं पाहिल्यानंतर तर त्यानंतर आपण गेलो एक रिॲक्ट जेएसचं ऍप्लिकेशन क्रिएट करायला. सर्वांना समजलंय ऍप्लिकेशन कसं क्रिएट करतात. जस्ट 4-5 स्टेप आहेत, त्या स्टेप फॉलो केल्या की आपलं रिॲक्ट जेएसचं ऍप्लिकेशन काय होतं, इथे क्रिएट होतंय. आणि त्या ऍप्लिकेशनला रन करण्याची कमांड पण मी तुम्हाला काल सांगितले आहे. काय कमांड आहे? npm run div. ही काय आपली रिॲक्ट जेएस ची रन करण्याची कमांड आहे. ठीक आहे. जस्ट आता आपण नवीन टॉपिक शिकणार आहोत, त्यासाठी एक आपण नवीन काय बनवणार आहे? ऍप्लिकेशन बनवणार. जस्ट ऍप्लिकेशन कुठे बनवणार? जो आपण फोल्डर बनवला होता A to Z56 रिॲक्ट. जस्ट मी त्या फोल्डरला ओपन केलं. ओपन केल्यानंतर वरती जो हा बार असतो, त्या बारला काय म्हणतात? URL बार. काय म्हणतात त्याला? किंवा तुम्ही ऍड्रेस बार बोला. जस्ट मी त्या ऍड्रेस बार वर क्लिक करतो. जो पाथ आहे तो पाथ मी रिमूव्ह केला, सीएमडी राईट करतो आणि एंटर बटनावर क्लिक केलं. जसं मी एंटर बटनावर क्लिक केलं, ठीक आहे, एकदा डबल दाखवतो तुम्हाला. मी जो काल day1 नावाचा फोल्डर बनवला होता, त्या फोल्डरला ओपन नाही केलं. मी कोणता फोल्डर ओपन केला? डेस्कटॉप मधला A to Z56 रिॲक्ट.js तो फोल्डर ओपन केला. आणि त्या फोल्डरला मी काय करतो, इथे सीएमडी मध्ये ओपन केलं आहे. जस्ट सीएमडी राईट केलं, एंटर बटनावर मी हिट केलं, तर माझ्यासाठी एक ब्लॅक स्क्रीन काय झाली? ओपन झाली. आणि ह्या ब्लॅक स्क्रीन मध्ये आपण कमांड्स राईट करतो. जसं की एखादं रिॲक्ट जेएसचं आपल्याला ऍप्लिकेशन क्रिएट करायची असेल तर इथे काहीतरी मी काल स्टेप राईट केल्या होत्या, बरोबर. फर्स्ट कमांड टाकायची. काय टाकायची? npm create wait @latest. ठीक आहे. तुम्ही अशी पण कमांड टाकू शकतात किंवा npm create wait @latest आणि लेटेस्टच्या पुढे स्पेस देऊन तुमच्या प्रोजेक्टचं नाव. समजतंय? तुम्ही ही कमांड टाका. ही कमांड टाकल्यानंतर तुम्हाला ही प्रोजेक्ट नेम इथे एंटर करायला लागेल. आणि ही कमांड टाकल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट नेम टाकायची गरज आहे का? ठीक आहे. मी तुम्हाला सांगेल, तुम्ही हीच कमांड यूज करत चला इथून पुढे. चालेल? जस्ट मी ह्याला ऑप्शन म्हणून आपण ती कमांड काय ठेवू? राहून देऊ. ठीक आहे. जस्ट ती कमांडला मी सेकंड लाईन मध्ये म्हणजे किंवा पुढे राईट करतो. ते ऑप्शनल साठी आपले. ठीक आहे. ऑप्शनल साठी म्हणण्यापेक्षा आपण ती कमांडच रिमूव्ह करून टाकू. नको, एकच कमांड. ती एकच कमांड नंतर ही स्टेप काय होती आपली? स्किप होते.
आता आपल्याला रिॲक्ट जेसचं ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी काय कमांड टाकायची, npm create with @latest आणि पुढे आपल्या प्रोजेक्टचा नाव. जस्ट मी कुठे आलो, CMD मध्ये आलो, कमांड टाकतो इथे npm create with @latest आणि इथे पुढे काय असतं आपलं प्रोजेक्ट नेम. जसं की प्रोजेक्ट नेम देतो मी इथे day 2, कारण आपला आज दिवस दुसरा आहे, तसं मी डे वाईज नाव देतो. ठीक आहे. तुम्हाला वाटलं की इंस्टाग्राम द्यायचंय, तुम्ही इंस्टाग्राम द्या. तुम्हाला वाटलं व्हॉट्सअप द्यायचे, व्हॉट्सअप द्या. पण मला काहीतरी त्या ऍपचं मिनिंगफुल नाव पाहिजे, त्यामुळे मी फक्त डे 2 राईट करतो. एंटर बटनावर मी इथे क्लिक केलं. जसं मी इथे एंटर बटनावर क्लिक करेन तर मला डायरेक्टली विचारतात की तुम्ही कोणतं फ्रेमवर्क यूज करायची. जस्ट ॲरो बटननी सांगायची रिॲक्ट, एंटर करायची, त्यानंतर इथे सिलेक्ट करायची जावास्क्रिप्ट, देन एंटर. तुम्हाला काही क्वेश्चन विचारले, काहीच नाही करायचं, फक्त एंटर एंटर एंटर. तर इथे बघा आपल्याला प्रोजेक्ट इन म्हणजे आपला प्रोजेक्ट कुठे क्रिएट झालाय त्याचं आपल्याला इथे काय दिलंय, लोकेशन दिलंय. दिसतंय सर्वांना लोकेशन? ठीक आहे. आपलं ऍप्लिकेशन क्रिएट झाल्यानंतर ह्या प्रकारे आपल्याला URL दिसेल. अशी URL दिसली तर काय करायची, सेकंड स्टेप काय करायची, Ctrl+C. जस्ट Ctrl+C दाबतो, यस राईट करायची, एंटर राईट करायची. ओके. त्यानंतर सेकंड स्टेप आपली काय, CD प्रोजेक्ट नेम. CD म्हणजे काय, चेंज डायरेक्टरी, आणि डायरेक्टरी म्हणजे फोल्डर. जस्ट CD प्रोजेक्ट नेम काय आपलं, day-2, एंटर केलं. त्यानंतर थर्ड स्टेप कोड पेज डॉट, ही कमांड कशासाठी असते, VS कोड ओपन करण्यासाठी. झालं माझं इथे ऑटोमॅटिकली VS कोड ओपन. कोणत्या ह्या फाईल्स टाकतात त्यामुळे का, आपण React.js रन करण्यासाठी काही इन्व्हायरमेंट क्रिएट करतो. मग इन्व्हायरमेंट क्रिएट करण्यासाठी, ठीक आहे, इन्व्हायरमेंट क्रिएट करण्यासाठी आपण इथे कमांड टाकली ना, npm आमच्यासाठी क्रिएट करतो. काय क्रिएट कर, विथ लेटेस्ट वर्जन. आपण सांगतोच नाही तर काहीतरी आम्हाला इन्व्हायरमेंट क्रिएट कर, सांगितलंय आपण इथे, त्यामुळे ते आपल्याला package.json फाईल आला. ठीक आहे. VS कोड ओपन झाले. मग ओपन झाल्यानंतर लास्ट स्टेप काय आहे इथे, प्रोजेक्ट रन करण्यासाठी. करायचा आहे प्रोजेक्ट रन, करायचा असेल तर तुम्ही करू शकता, जस्ट नसेल तर करायचा सध्या आपण राहून देऊ शकतो त्याला. ठीक आहे. एकदा मी स्क्रीनला क्लिअर करतो इथे, CLS झाली स्क्रीन. ठीक आहे. मला प्रोजेक्ट रन नाही करायचा आत्ताच, मला जेव्हा करायचा मी तेव्हा करेन. जस्ट मी करून घेतो. तरी पण npm रन, एंटर केलं. ही कमांड टाकल्यानंतर आपल्याला माहिती आहे एक URL भेटणार, आणि त्या URL आपण कॉपी पेस्ट करून ब्राउझरला टाकली तर एक बाय डिफॉल्ट ऍप्लिकेशन शो होईल इथे. झालं इथे बाय डिफॉल्ट. इतर सर्वांना स्टेप समजली ऑनलाईन मेंबर? मला एकदा मेसेज बॉक्स मध्ये सांगा बरं, इतर पार्ट समजलाय सर्वांना? ऑनलाईन मेंबर बाकीच्यांना एवढं पण कॉन्फिडन्स नाही का, ते सांगू शकतात मेसेज बॉक्स मध्ये, काहीतरी राईट करू शकतात. ठीक आहे, सांगत चला. ओके, समजलं, काही प्रॉब्लेम नाही, इतर सर्वांना समजलं. ओके. आता तुम्हाला माहित असेल की ही कमांड टाकली की आपलं एक React.js इन्व्हायरमेंट क्रिएट होतं किंवा ऍप्लिकेशन क्रिएट होतं. ठीक आहे. म्हणजे त्यामध्ये असे 4-5 स्टेप आहेत. हे स्टेप फॉलो केले की आपलं VS कोडला ऍप्लिकेशन ओपन होतंय. आणि जी लास्ट कमांड आहे, त्या लास्ट कमांडने काय होतंय, आपला प्रोजेक्ट रन होतोय. ठीक आहे. एवढं बेसिकली कमांड तुमच्या डेली यूज करणार आहेत, त्यामुळे तुमच्या ह्या पार्ट झाल्या पाहिजे. ठीक आहे, काय अडचण नाही. नेक्स्ट जाऊ आपण VS कोड. VS कोड मध्ये आलो आणि आपण काय करू, ह्या फाईल स्ट्रक्चर समजून घेऊ आज. चालेल. ठीक आहे. आता मी वरून सांगण्यापेक्षा लास्ट मधून सांगायची सुरू करतो. ठीक आहे, तुम्हाला पण समजेल. आता जी वीट आहे, वीट.config.js, ह्याची खूप सारी मोठी हिस्ट्री आहे. हिस्ट्री म्हणण्यापेक्षा ठीक आहे, वीट काय माहितीये, तर आपण एक लँग्वेज शिकतो. आता कोणती लँग्वेज शिकतो आपण, रिॲक्ट.
JS ही लँग्वेज शिकतो. मग ही लँग्वेज कुणाची लायब्ररी फ्रेमवर्क कुणाचं हे मेटाच कुणाचं फ्रेमवर्क आहे जावास्क्रिप्टचा आहे. ओके, मग त्यांच्याकडे जावास्क्रिप्ट होती म्हणून त्यांनी रिॲक्ट जेएस का बनवली? ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट. ठीक आहे, ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट रन करता येते. अजून काय सांगता येईल तुम्हाला? ठीक आहे, त्यामध्ये काहीतरी फंक्शनलिटी असते ना जे जावास्क्रिप्ट मध्ये, ठीक आहे, जे आपण जावास्क्रिप्ट मध्ये करू शकतो, सॉरी जे आपण रिॲक्ट जेएस मध्ये करू शकतो ते आपण जावास्क्रिप्ट मध्ये करू शकत नाही. काहीतरी असं असेल ना, त्यामुळे त्यांनी रिॲक्ट जेएस बनवायचं ठरवलं असेल आणि त्यामध्ये त्यांनी रिॲक्ट जेएस बनवली असेल. ओके, ठीक आहे. मग जे रिॲक्ट जेएस मध्ये करू शकत नाही किंवा जे रिॲक्ट जेएस ला अजून हेल्पफुल करेन किंवा अजून त्याला ऍडव्हान्स बनवेल, ठीक आहे ना, जसं तुम्हाला HTML आणि CSS जस्ट समजा आणि त्यात तुम्ही जावास्क्रिप्ट शिकला तर तुम्ही प्लस पॉइंट झाला तो, तुमच्यामध्ये अजून तुम्ही फास्ट काम करू शकतात. त्याच प्रकारे रिॲक्ट जेएस मध्ये एक टूल आहे. कोणतं टूल आहे? आणि त्या टूलचं नाव आहे विट. विट हे काय काम करतं? फक्त विट हे टूल आहे, ते आपण रिॲक्ट जेएस मध्ये यूज करतो. एवढाच फंडा समजून घ्या, अदरवाईज सगळे रिॲक्ट जेएसच आहे. ठीक आहे, मग ते आपण टूल यूज करतो म्हणून तिथे आपल्याला काय आलंय void.config. आणि त्या कॉन्फिग मध्ये काय आलंय बघा, काहीच नाही. जो वरचा पार्ट आहे तो समजून घ्यायची गरज नाहीये, काही समजायची गरज नाही. फक्त इथे प्लगिंगच्या आतमध्ये रिॲक्ट का आलंय रिॲक्ट ते पण सांगतो मी. जस्ट कुठे आलो मी, CMD ओपन करतो माझी टर्मिनल इथे. जस्ट आता हे टर्मिनल माहिती ना, आता इथे मी टर्मिनल ओपन केलं आणि इथे मी कमांड टाकली npm create void with @letter आणि इथे देतो नाव day-3. जसं मी इथे एंटर केलंय तर मला इथे काय विचारलंय, फ्रेमवर्क विचारलंय. जस्ट मी इथे व्ह्यू विचारला, व्ह्यू सिलेक्ट केले असतं तर इथे काय आलं असतं, कॉन्फिग मध्ये व्ह्यू आलं असतं. लिस्ट केलं असतं तर इथे लिस्ट आलं असतं. रिॲक्ट केले म्हणून इथे काय आलंय रिॲक्ट आलंय. अँग्युलर केलं असतं तर इथे काय आलं असतं अँग्युलर असतं. मार्को असं केलं असतं इथे काय आलं असतं मार्को आलं असतं. समजलं इथे रिॲक्ट काय आलंय आता हा फंडा. बाकी काही समजून घ्यायचं, रिॲक्ट आणि अँग्युलर मध्ये कालच आपण पाहिले ना, काल आपण पाहिलं नाही का, सांगितलं ना काल. हा डिफरंट सांगितलं आपण, लेट आलता का, ठीक आहे सांगितलं कालच्या लेक्चर मध्ये झालं. ओके, जस्ट हा पार्ट काही समजायची गरज नाही. जस्ट हे कॉन्फिग फाईल आहे, ह्यामध्ये आपण इथे तिथे रिॲक्ट सिलेक्ट केले म्हणून इथे रिॲक्ट आले. बाकी समजून घ्यायची पार्ट काही गरज नाहीये. हा वरचा पार्ट काय आहे, कोणता काय आहे, काही समजून घ्यायची गरज नाही. त्यानंतर readme.md. आता ही फाईल काय आहे माहितीये की जस्ट आपण जेव्हा गिटअपला कोड पुश करणार आहे तेव्हा तिथे काय काय फाईल कोणती काय काम करते ते फक्त इथे इन्स्ट्रक्शन असते, बाकी काही नाही readme. आता त्यानंतर package.json आधी मी इथे package.log सांगतो. ओके, आणि त्यानंतर इथे मी नोड मॉड्यूल्स, या दोन्ही फाईल मी संगत सांगतो. आता जे package.log आहे त्यामध्ये काय आपण चेक करू. जसं की इथे जेवढे काही पॅकेज नेम आहेत ते आहेत, ठीक आहे, म्हणजे ठीक आहे. नोड्स मॉड्यूल, आता नोड्स मॉड्यूल मध्ये काय आहे इथे की आपल्याला जे इन्व्हायरमेंट आहे त्या इन्व्हायरमेंट मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी लागल्या त्या गोष्टी फक्त कुठे ठेवल्या, सगळ्या नोड मॉड्यूल ठेवल्या. बरोबर, कुठे आहेत आपल्या ह्या नोड्स मॉड्यूल मध्ये. आणि ज्या ज्या फाईल्स नोड मॉड्यूल मध्ये आहेत ते फक्त package.json मध्ये सांगितल्या की आपल्या नोड्स मॉड्यूल मध्ये काय काय आहे, की तिथे वर्जन फाईल आहे, डिपेंडन्सी आहे, त्यानंतर टाइप्स रिॲक्ट फाईल आहे. तुम्ही इथे बघायला गेलं तर इथे टाइप्स रिॲक्ट म्हणून फाईल असेल, आहे इथं टाइप्स. त्यानंतर त्याच्या आतमध्ये एक रिॲक्ट फाईल असेल, आहे इथे. म्हणजे जेवढ्या काही नोड मॉड्यूल्स मध्ये फाईल आहे त्यांची यादी कुठे आहे, पॅकेज. समजला फंडा हा, ठीक आहे. जसं की हे package.log फाईल आपल्या प्रोजेक्ट मध्ये नसत्या आणि नोड मॉड्यूल पण फाईल नसती. हे दोन्ही फाईल आहेत का इथे, मग हे दोन्ही फाईल नसत्या तर काय झालं असतं. जस्ट मी इथे आलो, एकदा प्रोजेक्टला स्टॉप करतो आणि मी प्रोजेक्ट रन करण्याची कमांड राईट करतो, npm run dev, एंटर केलं तर इथे काय म्हणतं, इथे वाईट इज नॉट रिकॉग्नाइज
इंटरेस्टेड कमांड. म्हणजे जे आपण हे npm रन ड्यू कमांड टाकतो त्याला हे समजत नाही की ही कमांड काय आहे. का नाही समजत? की त्याच्या रूल्स आणि रेग्युलेशन ते कुठे राईट केले आहेत? नोड्स मॉड्यूल. समजतं इथे? समजत नसेल काही प्रॉब्लेम नाही, जास्त लोड घेऊ नका. त्याला इन्स्टॉल करण्यासाठी नोड मॉड्यूल आणि पॅकेट डॉट जेसन इथे बघा आहेत का इथे? नाही. त्याला मी इन्स्टॉल करण्यासाठी npm इन्स्टॉल टाकतो. जस्ट एवढी कमांड टाकली. ठीक आहे. आता ही कमांड काय आहे ह्याचं काही समजून घेऊ नका, फक्त तुम्हाला समजलं आता नोड मॉड्यूल फाईल काय काम करते, की ती आपल्या प्रोजेक्ट रन करण्यासाठी एवढं काम करते. ठीक आहे. रन, बिल्ड, डिप्लॉय वगैरे ठीक आहे, तेव्हा आपला नेक्स्ट पार्ट झाला. त्यानंतर इथे इंडेक्स डॉट एचटीएमएल फाईल आहे. ओके. मग तुमचा जो काही प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये सगळ्यात मेन फाईल म्हणजे कोणती फाईल असणार इथे? इंडेक्स डॉट एचटीएमएल. कोणती फाईल असणार आहे? इंडेक्स डॉट एचटीएमएल. तर इंडेक्स डॉट एचटीएमएल मध्ये बघा काय आहे इथे? सिंपल काही नाहीये, एक एचटीएमएल ची फाईल आहे. त्या फाईल मध्ये त्यांनी एक डिव घेतलाय, स्क्रिप्ट टॅगला कनेक्ट केलंय. जस्ट आपण हा वरचा पार्ट समजून घेऊ. आता इथे बघा प्रोजेक्टला मी रन करण्यासाठी कमांड काय आहे? npm रन. एंटर केले, प्रोजेक्ट रन झाला. ब्राउझरला आलो मी, इथे त्या URL ला कॉपी करतो. npm रन ड्यू टाकल्यानंतर ती मला URL भेटली. जस्ट इथे आलो, ते URL ला मी पेस्ट करतो. तर मला इथे वरती बघा काय दिसतंय तुम्हाला? डे 2 दिसते. आणि आपल्या जी इंडेक्स डॉट एचटीएमएल नावाची फाईल आहे ती आपली सगळ्यात मेन फाईल असते. काय असते? मेन फाईल. जस्ट इथे टायटल आहे आणि त्या टायटलच्या जागी मी राईट केलं रिॲक्ट जीएस. जस्ट आउटपुट पेजला आलं विदाउट रिफ्रेश करता. मी रिफ्रेश करतो की इथे, आणि इथे वरती बघा काय आलंय? म्हणजे आपली जी आउटपुट स्क्रीनला आपल्याला जी स्क्रीन दिसते ती कोणती फाईल शो होते? मेन फाईल कोणती शो होते? इंडेक्स डॉट डेस. म्हणजे आपल्या प्रोजेक्ट मध्ये जे आउटपुट स्क्रीनला आपल्याला जी फाईल शो होती ती कोणती फाईल आहे? इंडेक्स डॉट. आणि इंडेक्स डॉट एचटीएमएल मध्ये काय राईट केले मी ते समजतो एकदा. समजायसारखं आहे यामध्ये, तुम्हाला तर समजलं इथे. ठीक आहे. डे इथे मी 2 राहून देतो. त्यानंतर त्याच्यामध्ये एक ड्यू राईट केलाय, सिंपल ड्यू आहे. आणि त्या ड्यूला काय दिलंय? इथे एक आयडी दिलाय. कोणता आयडी दिलाय? रूट दिलाय. ठीक आहे. त्यानंतर इथे काय केलंय त्यांनी मला सांगा. हा हा स्क्रिप्ट टॅग घेतलाय. मग अजून टाईप मॉड्यूल दिलाय. अजून म्हणजे तुम्हाला इथे समजतंय का? एक फाईल कनेक्ट केली किंवा एक जावास्क्रिप्टची फाईल त्यांनी काय केली? कनेक्ट केली. पण इथे जावास्क्रिप्ट नाही, JSXML आहे. ठीक आहे. आता मी त्याचा मिनिंग सांगणार आहे. सपोज आपण तिथे जावास्क्रिप्ट समजा. ठीक आहे. त्यांनी काय केलं? एक जावास्क्रिप्टची फाईल काय केली त्यांनी? कनेक्ट केली. ती फाईल कुठे आहे माहितीये? /src च्या आतमध्ये main.jss फाईल आहे. कुठे? इथे src फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये main.jss आहे. आणि ही जावास्क्रिप्ट फाईल त्यांनी काय केली? इथे कनेक्ट केली. ओके, कनेक्ट केली. आता जो वरचा पार्ट आहे ठीक आहे, स्ट्रिक मोड, हा पार्टची गरज नाही, ती सध्या मी तुम्हाला नंतर सांगणार, समजेल तुम्हाला. जस्ट मी याला रिमूव्ह करून टाकतो. म्हणजे त्याचे प्रोजेक्ट मध्ये काहीच यूज नसतो, काही सुद्धा यूज नसतो त्याचा. ठीक आहे. ठीक आहे. आणि त्यांनी इम्पोर्ट केला ती बी मी जस्ट आता main.jss मध्ये जी main.javascript ची फाईल कनेक्ट केली त्या फाईल मध्ये काय राईट केले आपण ते जस्ट इथे काहीतरी इम्पोर्ट केले, ते आता समजून घ्यायची गरज नाही. फक्त लाईन 5 नंबरची लाईन पहा काय केलंय इथे. आता क्रिएट रूट हा काय केलंय? डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. काय केलंय त्यांनी? एक आयडी सिलेक्ट केलाय. कोणता आयडी सिलेक्ट केलाय? रूट नावाचा. तो आयडी कुठे? इंडेक्स डॉट एचटीएमएल मध्ये आहे. तो आयडी त्यांनी काय केलाय? सिलेक्ट केलाय. म्हणजे टार्गेट केलाय किंवा सिलेक्ट केलाय. जस्ट हा पार्ट समजतोय तुम्हाला जावास्क्रिप्टचा? डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. आणि तो काय केलाय? रूट. रूट कुठे? इंडेक्स डॉट एचटीएमएल मध्ये एक ड्यू आहे, त्याला आयडी दिलाय. आणि त्याला काय केलंय? रेंडर केली. काय केलं इथे? रेंडर केले. रेंडर म्हणजे काहीतरी दाखवलंय. समजतं ना तुम्हाला? जस्ट मी हा ऍप रिमूव्ह करतो आणि इथे राईट करतो मी एक h1 आणि h1 मध्ये मी राईट करतो हॅलो. ठीक आहे. हॅलो नाही, ठीक आहे, वेलकम टू रिॲक्ट जेएस. ठीक आहे. समजतंय तुम्हाला इथे काय केलंय? तो
आयडी आहे त्याला सिलेक्ट केले आणि त्याला काय केलंय, रेंडर केलंय. रेंडर म्हणजे काहीतरी दाखवलंय. आणि काय दाखवलंय आपण आता इथे, वेलकम टू रेंडर. जस्ट मी आउटपुट पेजला जातो आणि इथे बघा काय झालं. इथे मला आता वेलकम टू रिॲक्ट जेएस H1 काय झालं आपल्याला, शो झाला. म्हणजे समजतंय तुम्हाला, जी HTML ची फाईल आहे त्या फाईल मधून काय केलंय त्यांनी, एक डिव घेतलाय. म्हणजे डिव हा आपला मेन झाला. म्हणजे सगळ्यात आधी लोड होणारी फाईल म्हणजे कोणती, index.html. आणि त्याला कनेक्ट काय केलं इथे, जावास्क्रिप्ट main.js. आणि main.js मधून काय केलंय, तो आयडी ला काहीतरी रेंडर केलंय. सपोज इथे काय केलंय मी, रेंडर H1 रेंडर केलं. ठीक आहे, फंडा समजतोय तुम्हाला. आणि तो H1 आपल्याला कुठे शो झालाय, आउटपुट पेजला. हा फंडा समजलाय. मग जसं हा मी H1 शो केलाय तसं मी इथे काय करतो, एक जो आपला ऍप नाव होता तिथे, ती ऍप काय एक फाईल आहे, ती आता तुम्हाला समजणार नाही लगेच. जस्ट आपण जे होतं ते राहून, ठीक आहे. त्यानंतर ठीक आहे, 2 मिनिटं. वेलकम टू रिॲक्ट. जस्ट आउटपुट पेजला आलं, रिफ्रेश केलं, दिसतंय आपल्याला. त्यानंतर आता main.js मध्ये काय आहे की एक app.css नावाची फाईल आहे इथे. तो फंडा समजण्या आधी, ठीक आहे. तिथे आपलं ऍप होतं ना, ठीक आहे. मी ऍप जसं ऍप होतं तिथे ऍपच राईट करतो मी, ते ऍप. आता इथे तुम्हाला समजतंय तो आयडीला आपण रेंडर केलाय कोणता, हा ऍप नावाचा काहीतरी व्हेरिएबल आहे तो. आणि इथे आधीच ते तुम्हाला app.js. जस्ट मी इथे आलो आणि त्यामध्ये काय राईट केले, असं भरपूर सारा कोड राईट केलाय. तो सगळा कोड मी रिमूव्ह करतो. जस्ट सगळं रिमूव्ह केलाय. आता मी इथे काहीतरी राईट करतोय, ते समजून घ्यायची गरज नाही तुम्हाला लगेच. वेलकम टू, मी इथे रिॲक्ट राईट. ओके, जस्ट आउटपुट पेजला आलो. तर आता आउटपुट पेज मध्ये आपल्याला काय शो होते, आता काहीच नाही झालं का, सॉरी ठीक आहे, काय नाही, ब्रॅकेट नाही जास्त झालं, ठीक आहे. जस्ट आउटपुट पेजला आलो तर इथे आपल्याला शो काय झालं आता, ठीक आहे. आता जे एक्सपोर्ट केलंय, काय केलंय राईट, काही समजून घ्यायची गरज नाही तुम्हाला. जस्ट main.js मध्ये आलो आणि इथे काय केलंय, आयडीला टार्गेट केलंय आणि त्या आयडी मध्ये आपण काय केलंय, रेंडर केलंय. ओके, रेंडर काय केलंय, जसं की इथे आपण H1 केला की तो आउटपुट पेजला दिसतो. मग त्या H1 च्या ऐवजी मी इथे राईट काय केले, आता ऍप केले. आणि ऍप मध्ये मी राईट केलंय की जस्ट एक H1 राईट केलाय आणि तो H1 पुढे शो झालाय मला आउटपुट. आता हे थोडं कॉम्प्लिकेट गेलाय, तुम्ही हे मी डायरेक्ट प्रोसेस सांगायला चाललोय तुम्हाला, त्यामुळे. ठीक आहे, जस्ट जे महाग झालंय ते सगळं विसरून जा आता. फक्त एवढं समजायचं आज, सगळ्यात मेन फाईल म्हणजे आपली app.jsx. मेन फाईल म्हणजे कोणती, जे आउटपुट पेजला स्क्रीन दिसते सगळ्यात आधी, ती कोणती फाईल आहे, app.js. मागचा फंडा विसरून जावा, काही गरज नाही तुम्हाला. आता जस्ट पुढे समजून जाईल ऑटोमॅटिक. फक्त आता एवढेच ध्यानात ठेवायचं, मेन फाईल आपली app.js. फंडा समजला, ओके, काय अडचण नाही. त्यामध्ये हा आता कोड काय राईट केलाय, काही नाही राईट केला, तो समजून घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे, फाईल समजतोय आपण, फाईल स्ट्रक्चर समजतोय. त्यानंतर इथे app.css असणार आहे. मग त्या CSS फाईल मध्ये काय असणार आहे, CSS असणार आहे. जस्ट त्याला ओपन करू, आहे इथे CSS आहे ना. आणि इथे पण खाली एक फाईल दिसते, कोणती, index.js. अशा 2 फाईल आहेत. ओके, जस्ट मी काय करतो, इथे आलो app.css मध्ये किंवा इंडेक्स मध्ये. आपण काम इंडेक्स मध्ये सगळा कोड मी डिलीट केला, जस्ट केला. इथे आउटपुट पेजला आलो, काय झालं, इथे जो ब्लॅक कलर होता तो निघून गेला आहे ना. म्हणजे जो ही CSS आहे ती काय, डिझायनिंग करण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे आता CSS फाईल म्हणजे ऍज अ त्या CSS असणार आहे. ठीक आहे, मग जो आपण app.js मध्ये मेन फाईल आहे आपली, त्या फाईल मध्ये H1 आहे, त्या H1 ला मला कलर द्यायचा. तर मी काय करणार, H1 ला टार्गेट केला, कलर कोणता दी तुझा, रेड. जस्ट सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, त्या H1 चा कलर काय झाला आता इथे, रेड झाला. फंडा समजला आता. आणि त्याच प्रकारे आपली कोणती इथे फाईल, app.css. इथे पण आपण काय राईट करणार आहे, CSS.
समजलंय तुम्हाला आता इथे? ठीक आहे. त्यानंतर ही ऍसेट नावाचा फोल्डर काय आहे तो सध्या तुम्ही डोक्यात घेऊ नका, तो असाच आहे आपल्याकडे आलाय. त्यानंतर पब्लिक मध्ये काय असणार आहे? तुम्हाला जे समजायचं ते समजा, आता काही समजायची गरज. ठीक आहे, भविष्यात मी ते एक्सप्लेन करणार आहे तुमच्यासाठी. जस्ट एवढं समजलंय तुम्हाला आता? ठीक आहे. हे नका समजू बरं का तुम्ही, मी जे सांगितलंय ना तुम्हाला इंडेक्स, ठीक आहे, हे तुम्हाला हळूहळू पुढे समजेल. जस्ट एवढं एक ध्यानात ठेवा, आपली मेन फाईल कोणती? app.js. एवढा फंडा समजलाय? डबल एकदा प्रोसेस मी फास्ट मध्ये फॉलो करतो. याला पण मी क्लोज करतो, याला पण मी क्लोज केले. फोल्डर मध्ये आलो, जस्ट day2 नावाचा फोल्डर मी डिलीट केला इथे. ओके, परत ह्याला पण क्लोज करू. जस्ट जो आपला फोल्डर होता A to Z 56 नावाचा ओपन केला. इथे राईट करतो मी CMD, एंटर बटनावर मी क्लिक केलं तर माझ्यासाठी एक CMD ओपन झाली. मग CMD ओपन झाल्यानंतर मला एक ऍप्लिकेशन क्रिएट करायची, कोणाचं? React.js. त्यासाठी कमांड काय आहे? npm create with @latest आणि प्रोजेक्टचं नाव देतो मी इथे डेट. एंटर केलं मी इथे, तर मला इथे विचारतात इथे सिलेक्ट काय करायची? त्यानंतर सिलेक्ट काय करायची? जावास्क्रिप्ट. दॅन एंटर एंटर एंटर, काही विचारू तुम्हाला, एंटर एंटर करून टाका. ठीक आहे, प्रोजेक्ट आपला काय झाला आता? क्रिएट झालाय. क्रिएट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आहे की इथे तुम्ही करायचंय कंट्रोल C करायची. जस्ट कंट्रोल C केलं, वाय बटनावर क्लिक करून एंटर केलं. CD, नेक्स्ट स्टेप काय? CD प्रोजेक्ट नेम काय आपलं? डे. एंटर केलं. त्यानंतर थर्ड स्टेप कोड पेज डॉट एंटर, याने काय होणार? तो आपला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट VS Code ओपन झाला. अशा फाईल्स आल्या तर आपण समजून घ्यायचं आपलं सक्सेसफुली काम चाललंय. त्यानंतर CD टाकल्यानंतर आपल्याला प्रोजेक्ट काय करायचा आता? रन आपण नंतर करू. ठीक आहे, नंतर करू. जस्ट आपण इथे आलो. आता ह्यातली मला सांगा मेन फाईल कोणती? की आपली SRC मध्ये app.jss नावाची जी फाईल आहे ती आपली काय? सर्वात मेन फाईल आहे. त्या फाईल मध्ये जेवढा काही कोड आहे ना, तो सगळा कोड मी रिमूव्ह करतो. करू? केला. तर React.js मध्ये काम चालतं कंपोनंट बेसवर. ठीक आहे, कशावर काम चालतं? कंपोनंट बेस. तर ह्यामध्ये दोन टाईपचे कंपोनंट असतात. ठीक आहे, एक असतं फंक्शन बेस कंपोनंट आणि सेकंड असतं क्लास बेस कंपोनंट. लगेच ध्यानात नाही राहणार, फक्त आता तुमच्या कानावर पडलंय. मग इथे मी काहीतरी एक फंक्शन राईट करतो, जसं की एक फंक्शन घेतला. आता तुम्हाला हे समजते, एक फंक्शन घेतला, फंक्शन, त्या फंक्शनचं नाव देतो मी इथे ऍप दिले ते. त्याचा ऍपचा ए काय दिला मी? कॅपिटल. जस्ट ओपन राऊंड क्लोज राऊंड. आता हे नॉर्मल फंक्शन राईट केलं. ओके, त्या फंक्शनच्या आतमध्ये रिटर्न करतो मी. काय करतो मी इथे? रिटर्न करण्यासाठी राऊंड ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, आणि त्या फंक्शनच्या आतमध्ये मी एक H1 राईट करतो. काय करतोय? एक H1 राईट करतो. H1 मध्ये मी राईट करतो वेलकम टू React.js. ओके, H1 मध्ये असं मी राईट केलं. म्हणजे एक फंक्शन आहे, तो ऍप नावाचा फंक्शन आहे, तो फंक्शन रिटर्न करणार आहे आपल्यासाठी काय? वेलकम टू React.js. ओके, त्यानंतर जस्ट इथे मी राईट करणार आहे एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि आपल्या फंक्शनचा एवढा मी कोड राईट केला, सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो. आउटपुट पेजला जाण्यासाठी आपल्याला प्रोजेक्ट काय करायला लागेल? रन करायला लागेल. रन करण्याची कमांड काय आहे? npm run. एंटर केलं मी इथे, तर मला एक URL भेटली. त्या URL ला मी काय करतो? कॉपी करतो आणि कुठे पेस्ट करणार? ब्राउझरला. जस्ट ब्राउझरला आलो, ती URL मी इथे पेस्ट केली. तर मला इथे काय आलंय? वेलकम टू React. एवढा फंडा समजलाय तुम्हाला? एक फंक्शन राईट केलंय. ठीक, हा पार्ट राहू द्या तुम्ही, मी सांगतो तुम्हाला थोड्याच वेळात. एवढं ट्राय करतात तुम्ही एकदा? ऑनलाईन मेंबर ट्राय करतात. ठीक आहे, मी कमांड जस्ट रिमूव्ह करतो. तर आपल्या सर्वांना समजलंय आता, आपल्या React.js मध्ये SRC मध्ये जो आपला app.jsx नावाची फाईल आहे, ती फाईल आपली सर्वात काय आहे?
मेन आहे आणि आउटपुट पेजला काय होते, तीच फाईल आपल्याला काय होते, शो होते. ओके, आता मला सांगा JS म्हणजे काय? जावास्क्रिप्ट. आणि एक्स म्हणजे रिॲक्ट. असं कोण मला सांगितलं? ठीक आहे ना, असं कोण म्हणलं तुम्हाला? JS म्हणजे जावास्क्रिप्ट, बरोबर, आणि एक्स म्हणजे रिॲक्ट, असं आहे का कुठे लिहिलेलं? मग JSX म्हणजे काय? ठीक आहे, JS म्हणजे जावास्क्रिप्ट. ओके, JS म्हणजे काय? जावास्क्रिप्ट. आणि एक्स म्हणजे XML. आणि XML म्हणजे काय? की एक मार्कअप, काय मार्कअप लँग्वेज. आणि मार्कअप लँग्वेज कोणती? HTML चा फुल फॉर्म सांगा. आता मार्कअप लँग्वेज कोणती? HTML. म्हणजे एक्स म्हणजे काय? सपोज आपण त्याला HTML म्हणू ना. एक मार्कअप लँग्वेज म्हणजे काय? HTML. आणि मार्कअप लँग्वेज कोणती? HTML. मग मला सांगा, JS म्हणजे जावास्क्रिप्ट आणि एक्स म्हणजे XML. आणि XML म्हणजे एक मार्कअप लँग्वेज. आणि मार्कअप लँग्वेज कोणती आहे? HTML. आहे फंडा कुठेतरी? मग इथे बघा, JX आपण ह्या फाईलला नाव दिलं तर त्या फाईल मध्ये आपण जावास्क्रिप्ट पण राईट करू शकतो आणि त्यामध्ये HTML पण राईट करू शकतो. तर आपण इकडे आपण कोड मध्ये आलो आणि ते पाहिलं तर हा फंक्शन बनवलाय आपण कोणता? जावास्क्रिप्ट. हा H1 कोणाचा राईट केलाय? HTML. कुठे HTML चं स्ट्रक्चर दिसतंय का तुम्हाला? नाही. मग JSX म्हणजे काय? HTML. हा तुम्ही भाषेत बोलू शकता. JSX म्हणजे कोणी फॉल फॉर्म विचारला तर सांगायचं जावास्क्रिप्ट XML. ठीक आहे, समजलं खंडा? आणि XML म्हणजे एक मार्कअप लँग्वेज. आणि मार्कअप लँग्वेज कोणती आहे? HTML. बस एवढाच फंडा आहे, जास्त काही नाहीये. समजलंय तुम्हाला एक्सटेन्शन आता? त्यानंतर हा एक्सपोर्ट डिफॉल्ट काय आहे? आता हा एक्सपोर्ट डिफॉल्ट म्हणजे काय, की तुम्ही आतापर्यंत एवढं डोक्यात ठेवा की आपल्याला हा जो काही फंक्शन आहे तो फंक्शन आपल्याला आउटपुट पेजला शो करायचा असेल तर आपल्याला इथे एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि त्या फंक्शनचं नाव राईट करायला. ठीक आहे, जस्ट आता इथे ऍप आले. समजतंय तुम्हाला? एवढीच लाईनचा फक्त मिनिंग काय ध्यानात ठेवायचं आता. ठीक आहे, जस्ट मी हा कोड राईट केला नाही. ठीक आहे, याला रिमूव्ह करतो. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो तर मला इथे आउटपुट शो झालंय का आता? ठीक आहे, एकदा रिफ्रेश करतो. होतंय का आउटपुट शो? पण जशी मी ही लाईन राईट करतोय, काय एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि त्या फंक्शनचं नाव, जसं मी ते राईट केलं आणि ते एकदा रिफ्रेश केलं तर वेलकम टू रिॲक्ट मला H1 प्रिंट झालाय. म्हणजे समजलंय तुम्हाला? जो आपण हा एक्सपोर्ट डिफॉल्ट राईट करतो तो काय राईट करतो? जस्ट एवढ्या गोष्टी समजून घ्या आता, फक्त आता. नंतर मी त्याला वेगळा मिनिंग सांगणार आहे. जस्ट आपल्याला एखादा फंक्शन आउटपुट पेजला दाखवायचे असेल तर आपल्याला हे राईट करावं लागेल आउटपुट शो करण्यासाठी. जस्ट एवढं समजून आता घ्या टेम्पररी. ओके, थोडा पार्ट समजला? त्यानंतर आता इथे मी वेलकम टू रिॲक्ट केले. त्याच्या खालीच मी अजून एक H1 घेतला आणि तिथे मी राईट करतो आय एम दत्ता. काय झालं इथे? आउटपुटला मला हे रिझल्ट शो होईल का नाही? होईल पक्का? ठीक. जस्ट आउटपुट पेजला आलो, हातभर एरर आलाय आपल्याला, है ना? कसं काय बरं? इथेच बघा रेड लाईन आली ना, इथे आली ना. म्हणजे आपल्याला असं व्हॅलिड करू शकतो आपण, राईट करू शकतो कसं? जसं मी काय करतो, हा माझा माऊस आहे, त्या माऊसवर मी हवर करतो तर इथे बघा JSX एक्सप्रेशन मस्ट हॅव वन पॅरेंट इलेमेंट. काय? JSX फाईल मध्ये जे तुम्ही एक्सप्रेशन राईट केले त्यामध्ये तुम्ही एक पॅरेंट इलेमेंट बनवा. त्यांनी असं शॉर्टकट मध्ये लाईन मध्ये सांगितलंय. मी कुठून माझ्या मनाने बोलत नाहीये. कोणाचं ऐकतोय मी? जस्ट माऊस त्याच्यावरती हवर केला तर मला ते काय बोलतात? JSX एक्सप्रेशन मस्ट हॅव वन पॅरेंट इलेमेंट. म्हणजे ते म्हणतात एक पॅरेंट इलेमेंट बनवा. मग पॅरेंट इलेमेंट कसा बनवायचं? मग इलेमेंट म्हणजे काय? जस्ट आपले H1 चे टॅग्स.
म्हणजे HTML चे जेवढे काही टॅग आहेत त्याला आपण इलिमेंट म्हणतो. मग त्यांनी आपल्याला सांगितलंय, जसं मी हावर करतोय, तर एक पॅरेंट इलिमेंट बनवा. ठीक आहे, जस्ट ह्याला रिमूव्ह करतो. पॅरेंट इलिमेंटला नाव देऊ आपण इथे डिव द्यायचं. हा पॅरेंट झाला आणि त्या पॅरेंटचा चाइल्ड कोण आहे? हा H1. आणि H1 मध्ये मी राईट करतो वेलकम टू रिॲक्ट JS. बनवला. जस्ट आउटपुट पेजला आलो तर वेलकम टू रिॲक्ट JS. ठीक आहे. आणि रिॲक्ट JS खाली अजून एक H1 घेतला आणि तिथे मी सांगतो आय एम दत्ता. आता आउटपुटला मला शो होईल का एरर येईल? का वेलकम टू रिॲक्ट JS आय एम दत्ता. समजलं इथे? असं का बरं? की रिॲक्ट JS मध्ये त्यांनी आपल्याला सांगितलंय ना की आपण सेम इलिमेंट राईट करू शकत नाही. रिॲक्ट JS मध्ये काय करू शकत नाही? सेम इलिमेंट. जसं की मी इथे सपोज डिव घेतला, त्या डिव मध्ये मी सांगितलं हाय. ओके, आणि त्याच्याच खाली ठीक आहे, जस्ट मी आउटपुट पेजला जातो तर मला इथे हाय प्रिंट झालाय, दिसतंय इथे वरती. ओके, त्यानंतर मी त्याच्याच खाली एक डिव घेतला आणि त्या डिवला सांगितलं बाय. तर इथे रेड लाईन आली म्हणजे तुम्हाला माहित आहे तर एरर आहे. जस्ट आउटपुट पेजला आलो, चेक केलं तर एरर येत. मग असं काय करू शकतो का आपण? नाही. जसं मी हावर करतोय त्याच्यावर आणि ते काय बोलतात मला, JS एक्स एक्सप्रेशन मस्ट हॅव वन पॅरेंट इलिमेंट. म्हणजे ते म्हणतात तुम्ही एक पॅरेंट इलिमेंट बनवा आणि त्याच्या आतमध्ये त्याच्या पॅरेंटचे किती पण चाइल्ड असू शकतात. जसं की मी इथे H1 घेतला, त्या H1 ला पॅरेंट समजू आपण, आणि त्या H1 च्या आतमध्ये मी H2 घेतला. इथे सांगतो मी हाय, आणि अजून एक खाली घेतला मी H2 घेतला आणि त्याला सांगतो मी इथे बाय. असं चालेल. जस्ट आउटपुट पेजला आलो, इथे बघितलं तर आपला एरर भेटलाय का? नाही भेटला. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे रिॲक्ट JS मध्ये तुम्ही एक सारखे टॅग पहिल्यांदा एका सारखे टॅग तुम्ही एका खाली राईट करू शकतात का? नाही. तुम्हाला राईट करायचे असेल तर काय करा, तुम्ही एक पॅरेंट इलिमेंट घ्या आणि त्या पॅरेंट इलिमेंट मध्ये तुम्हाला काय करायचंय ती करा. समजतंय? जस्ट इथे आलो, एक डिव घेतला, त्या डिवच्या आतमध्ये एक डिव घेतला आणि त्या डिवला मी सांगितलं हाय. त्या अजून एक डिव घेतला, त्या डिवला सांगितलं मी इथे बाय. अजून एक डिव घेतला, त्याला सांगतो हे. जस्ट आउटपुट पेजला आलो, व्हॅलिड आहे. मग रिॲक्ट JS मध्ये तुम्हाला HTML चा कोड राईट करायचा असेल तर तुम्हाला एक पॅरेंट डिव पॅरेंट इलिमेंट घ्यायला लागेल. त्या पॅरेंट इलिमेंटच्या आतमध्ये तुम्ही काही राईट करायचं ती राईट. समजतंय फंडा आता इथे? पॉइंट क्लिअर? ऑनलाईन मेंबर हा ऑनलाईन मेंबर पॉइंट क्लिअर का? तुमचा इथे बी कन्फ्यूज होऊ नका, ठीक आहे? होत असेल लगेच बोलत चला, ठीक आहे? लगेच आपण तो पॉइंट क्लिअर करून टाकू. पॅरेंट का लागतो ते रिॲक्ट JS सांगितलं. आता मला त्यांना विचारायला लागेल. लँग्वेज त्यांनी बनवली, मी लँग्वेज बनवली असती ना, मी असं नसतं केलं, मी माझ्या पद्धतीने केलं. आता त्यांनी लँग्वेज बनवली, त्यांनी रूल्स बनवले, ते रूल्स आपल्याला फॉलो करणं आहे. समजतंय का फंडा? रूल्स आहेत त्यांचे, त्यांनी सांगितलं. हा, त्यांचं लॉजिक काय आहे ते आता तुला हळूहळू मनाने समजून जाईल पुढे. मी सांगण्यापेक्षा मी सांगणार आता असं केल्याने असं होतंय. तू अरे सन्नी तू 2 मिनिटं लक्षात ठेवची ना असं असं. पण जेव्हा तुला ते मुळात समजेल गाडी नेमकं पळते कशी, बटन स्टार्ट करावं लागतं, इंजन फिरतं, इंजन फिरल्यानंतर आपण घेर टाकतो आणि घेर टाकल्यानंतर गाडी पुढे जाते, क्लच सोडल्यानंतर गाडी पुढे जाते है ना. मग तुला ही प्रोसेस माहिती आहे. मग जेव्हा तुला ही प्रोसेस माहित कळेल तेव्हा तुला ह्याची मिनिंग मला तू विचारणार पण नाही. हे काय ऑटोमॅटिकली तुला समजून जाईल. जस्ट मी आता सांगितलं तुला काही समजणार नाही. जेव्हा आपण त्या पॉइंट कडे जाऊ तुम्हाला त्यावेळेस मी सांगणार आहे. अशी तुमची रिॲक्ट JS मध्ये अशी कोणती गोष्ट मी सोडणार नाहीये, फक्त हळूहळू हळूहळू सांगणार आहे. ओके, एवढा पार्ट समजला तुम्हाला? एक पॅरेंट ड्यू बनवायचा आणि त्या पॅरेंट ड्यूच्या आतमध्ये तुम्ही किती पण इलिमेंट, पॅरेंट ड्यू म्हणजे पॅरेंट इलिमेंट बनवा. ठीक आहे, ठीक आहे. जस्ट हा पार्ट समजला असेल, ठीक आहे, काय अडचण नाही. पण तुम्हाला एक मी अजून शॉर्टकट सांगतो. असा पॅरेंट ड्यू घेण्यापेक्षा सपोज तुम्हाला इथे आता ड्यू राईट करायचं आहे, भरपूर राईट करायचं आहे, मग तुम्ही इथे H1 टॅग घेणार काही वेळेस, आहे का नाही? त्यापेक्षा काय करा माहितीये,
जो हा ड्यू घेतलाय ना तुम्ही, जस्ट इथे ड्यू घेतलाय ना हा ड्यू, आणि त्या ड्यूच्या आतमध्ये तुम्ही असं भरपूर काहीतरी राईट करता. जस्ट इथे काय करा, तो एम्प्टी ड्यू ठेवा, त्याला नावच देऊ नका काही. आता त्याला नाव देऊ नका, पण हा टॅग आहे ना, त्याला नाव देऊ नका. आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही राईट करा, एक ड्यू घेतला त्याला नाव दिलं तुम्ही हाय, दुसरा ड्यू घेतला त्याला नाव दिलं तुम्ही बाय, तिसरा ड्यू घेतला त्याला नाव द्या तुम्ही हे. जस्ट आउटपुट पेज आलं, रिफ्रेश आलं, काही प्रॉब्लेम करतात, ट्राय एवढं करतात काय ते. पण त्या ड्यूला नाव देण्यापेक्षा जस्ट तुम्हाला समजेल H1 घेऊ की H2 घेऊ, ड्यू घेऊ की बी टॅग घेऊ का पी टॅग घेऊ, हे कन्फ्युज करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली काय करा, त्याला नावच देऊ नका. चालेल, करता ट्राय एवढं. ऑनलाईन मेंबर बघा बरं ट्राय करून तुमच्यामध्ये वर्क होतंय का. ऑनलाईन मेंबर ठीक आहे, झालं, हे सर्वांचं झालं असेल, ठीक आहे. आता बऱ्याच जणांना एक प्रॉब्लेम असेल, जसा आमचा एक ऑफलाईन मेंबर होता, तो प्रत्येक वेळी तो प्रोजेक्ट रन करत होता, ठीक आहे. जस्ट मी ते दाखवतो तुम्हाला. दाखवण्यासाठी आता मी काय करतो, फर्स्ट सीएमडी मधला जो काय प्रोजेक्ट होता तो प्रोजेक्ट मी स्टॉप करतो, कंट्रोल सी दाबून स्टॉप होतो, आणि वाय करायचं. ओके, स्टॉप झाला. स्क्रीनला क्लिअर पण करतो मी इथे, आणि तो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला मी रन करतो, npm रन डिओने एंटर केलं, URL भेटली, प्रोजेक्ट माझा रन झाला, आउटपुट पेजला आलो, एकदा चेक करतो मी इथे, तर इथे मला हाय बाय हे दिसतंय, काही प्रॉब्लेम नाहीये मला. जस्ट मी सीएमडी ला एका स्क्रीन मध्ये ओपन करतो, एका स्क्रीन मध्ये माझी सीएमडी ओपन असेल आणि सेकंड स्क्रीन माझे VS कोड ओपन आहे. ओके, हे पण मी बंद करतो, फक्त app.jss ओपन केले. आता सीएमडी मध्ये प्रत्येक वेळी जसं तुम्ही HTML मध्ये चेंज केले की तिकडे जाऊन रिफ्रेश करायला लागत होतं, बरोबर ना. पण इथे रिफ्रेश करायची गरज नाही. Node.js मध्ये तुम्ही, Node.js मध्ये पण गरज नाही ना, कोणती लँग्वेज, ठीक आहे. तर इथे काय करायचं, जसं बघा मी हायच्या जागी मी इथे आय एम दत्ता राईट केले, तर ऑटोमॅटिकली इथे काहीतरी HMR अपडेट आलं, इथे चेंज केले की ते येते, म्हणजे ऑटोमॅटिकली आपला जो काय प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट काय होतोय, ऑटोमॅटिकली टर्मिनेट होतोय, म्हणजे रन होतोय. ओके, जसं मी बायच्या जागी मी राईट केलं, आय एम फ्रॉम अहिल्यानगर, जसं मी टाईप करायचं थांबलो तर ऑटोमॅटिकली इथे काय होणार माझी, जसं मी इकडे चेंज केलं तर ऑटोमॅटिकली माझा जो प्रोजेक्ट आहे किंवा माझा सीएमडी आहे ऑटोमॅटिकली काय होणार, टर्मिनेट होणार. ठीक आहे, समजतोय. त्यामुळे आपण एकदा npm रन ड्यू ची कमांड टाकली तर आपल्याला प्रत्येक वेळी सीएमडी मध्ये जाऊन प्रोजेक्ट रन करायची गरज नाही. एकदा टाकली कमांड, डायरेक्टली आपण कुठे जायचं, आउटपुट पेजला. जसं मी आउटपुट पेजला आलो, विदाऊट रिफ्रेश करता आय एम दत्ता, आय एम फ्रॉम अहिल्यानगर आलं इथे. जस्ट काही गरज नाही, रिफ्रेश वगैरे काही करायची गरज नाही. समजला हा फंडा. अजून तुम्हाला सांगायचं बोललं तर जस्ट ठीक आहे, एवढा फंडा सर्वांना समजला असेल, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, तर आता त्यानंतर मी जातो CSS फाईल कडे. जस्ट इथे आलो मी index.css, ठीक आहे. त्याआधी आपण जाऊ app.css मध्ये, त्यामध्ये जेवढा काही कोड असेल तो कोड मी काय करतो इथे रिमूव्ह करतो. ठीक आहे, तो कुठला असेल मला माहित नाही, जस्ट मी रिमूव्ह केला. तर आउटपुट पेजला आलो तर मला इथे चेंजेस दिसले का, काही नाही दिसले. थोडस झूम करतो मी, तुम्हाला दिसेल. आता जी माझी app.css नावाची फाईल आहे, त्या फाईल मध्ये मी काय करतो, जो आपला हा ड्यू आहे, तिन्ही पण ड्यू, त्या तिन्ही ड्यूला मी काय करतो, टार्गेट करतो. ड्यू टार्गेट केलं आणि त्याला सांगतो तुझा कलर असणार आहे रेड. ओके, जस्ट मी आउटपुट पेजला आलो, विदाउट रिफ्रेश करता मी डायरेक्ट चेक करतो, तर आपल्या H1 चा कलर रेड झालाय का आपल्या ड्यूचा, नाही झाला. का नाही झाला मग, जसं तुम्ही एखादी HTML ची फाईल बनवतात आणि त्या फाईल मध्ये तुम्ही CSS ची फाईल कनेक्ट करतात, त्याच प्रकारे आपल्याला फाईल कनेक्ट करावी लागते. ठीक आहे, तो मेथड राहून द्या साईडला 2 मिनिटं. त्याच्या आधी अजून एक तुम्हाला ऍप ची साईडला ठेवा. ओके, आता इथे index.css नावाची फाईल आहे, दिसते सर्वांना, तुमच्याकडे आहे. ओके,
तर त्यातला कोड मी सगळा रिमूव्ह केला. त्या ड्यूला मी टार्गेट करतो, किंवा ड्यूला टार्गेट करण्याऐवजी मी इथे काय करतो, त्याला एक क्लास देतो, आय एम दत्ताला क्लास द्यायचा. काय नाव द्यायचं त्याला? क्लास देतो मी इथे नेम. दिला इथे मी एक नेम क्लास. जस्ट इंडेक्स डॉट सीएसएस फाईल मध्ये आलो, डॉट नेमला मी काय केलं, टार्गेट केलं, आणि त्याचा कलर कोणता असणार आहे? रेड करायचा आहे. ठीक आहे. जस्ट आउटपुट पेजला आलो, आणि त्या H1 चा कलर काय झाला आहे इथे? रेड झाला. कसं काय रेड झाला? कोलॅबोरेट केलं. ठीक आहे. मग मी जो ड्यू आहे तो कुठे राईट केलाय आपण? इथे ऍप मध्ये राईट, ऍप डॉट जेएस मध्ये. तुम्हाला कुठे कनेक्शन दिलेलं दिसतंय मला? तुम्हाला लिंक टॅगनी अदर कोणत्या कोणती लाईन दिसते? मग कस काय माझ्या ह्या क्लासचा कलर रेड झाला? कोणी सांगू शकते आयडिया येणी? कुठे एक्सपोर्ट केलं? मी कुठेच नाही केलं, मी काहीच नाही केलं. जस्ट मी ऍप मधला कोड रिमूव्ह केला, आणि त्यामध्ये असं माझा कोड राईट केला, एक फंक्शन. एक सांगू तुम्हाला, जी आपली इंडेक्स डॉट सीएसएस फाईल आहे ती आपली ग्लोबली फाईल आहे. ग्लोबली म्हणजे समजतं? प्रोजेक्ट मध्ये कुठे पण युज करा. काय करा? प्रोजेक्ट मध्ये कुठे पण युज करा. म्हणजे आपली इंडेक्स डॉट सीएसएस फाईल काय आहे? आपली ही ग्लोबली फाईल आहे. कोणती फाईल आहे? ग्लोबल. जसं की मी कोणती फाईल कुठे पे असो, मी डायरेक्ट सीएसएस चा कोड इथे राईट केला तर त्या ऍक्सेस करू शकतो. ऍक्सेस म्हणजे ही आपली इंडेक्स डॉट सीएसएस फाईल काय? आपली ग्लोबली फाईल. समजला हा फंडा? ऍप डॉट सीएसएस नाही तिकडेच चालूय आपण. जस्ट आपला ऍप डॉट सीएसएस मध्ये आला, त्यामध्ये जेवढा काही कोड आहे तेवढा रिमूव्ह केला, आणि त्यामध्ये ह्याला पण एक क्लास देऊ ना आपण. जस्ट क्लास दिला मी. काय नाव देत त्याला आपण? क्लास. मी इंडेक्स मधला रिमूव्ह करून टाकतो ना, आहे ना. क्लास दिला मी, काय नेम दिला. आपल्याला माहिती इंडेक्स डॉट सीएसएस फाईल काय आहे? ग्लोबली फाईल. आणि ऍप डॉट सीएसएस मध्ये तो क्लासला मी टार्गेट केलं, ओपन करली केला, क्लोज करली केला, कलर केला मी इथे रेड. जस्ट आउटपुट पेजला आलो तर कलर काय झाला इथे? नाही झाला. म्हणजे आपली ही ऍप डॉट सीएसएस नावाची फाईल आहे ती ग्लोबली फाईल आहे का? त्याला काय करायला लागेल? मॅन्युअली कनेक्ट करायला लागेल. मग आपल्याला एखादी सीएसएस फाईल कनेक्ट करायची असेल तर काय करायची माहितीये? जस्ट इथे राईट करायची फक्त इम्पोर्ट. काय करायची? इम्पोर्ट. फक्त कोणता कीवर्ड राईट करायचा? इम्पोर्ट. आणि डबल कोड मध्ये किंवा सिंगल कोड मध्ये त्याचं काय द्या तुम्ही? लोकेशन द्या. लोकेशन कुठे आहे? मग कुठे आहे लोकेशन? हा, कुठे? एसआरसी मध्ये आहे ना. मग ते लोकेशन कोणतं आहे? करंट लोकेशन आहे का बॅकवर्ड लोकेशन, असं काहीतरी आहे ना? आठवत आहे? करंट डायरेक्टरी, बॅकवर्ड डायरेक्टरी, अजून मग असं कोणती तरी डायरेक्टरी असते ना. मग कोणत्या डायरेक्टरी मध्ये? बॅकवर्ड डायरेक्टरी. अरे करंट डायरेक्टरी मध्ये ना दोन्ही लोकेशन सेम आहेत ना. मग दोन्ही लोकेशन सेम असले तर आपल्या इथे लोकेशन टाकायची. जस्ट डॉट स्लॅश आणि त्या फाईलचं नाव काय? फाईलचं नाव ऍप डॉट. जस्ट आउटपुट पेज आलो, रिफ्रेश केलं तर आपल्या कोणतं डॉट का टाकलं? तर करंट डायरेक्टरी ना. आपल्याला ही फाईल ऍप डॉट सीएसएस ची फाईलच्या एक बाहेर यायचं, त्यासाठी डॉट स्लॅश तिथेच थांबायचं, आणि त्याच फाईलमध्ये आपल्याला ऍप डॉट सीएसएस नावाची फाईल शोधायची. आता हा फाईल सिस्टीमचा फंडा शिकवलाय तुम्हाला लेक्चर मध्ये, ऑलरेडी झाला असेल. नाही सांगितला? ठीक आहे. करंट डायरेक्टरी मध्ये नाही शिकवला. जस्ट जाऊ द्या. आपल्याला फाईलला कनेक्ट करायची. डॉट स्लॅश फाईलचं नाव झाली, फाईल कनेक्ट. जस्ट आपल्या H1 चा कलर काय झाला आता इथे? रेड झाला. इथे आलो, जस्ट ह्याला मी रिमूव्ह केलं तर आपल्या कलर झालाय रेड नाही झाला. जस्ट त्या फाईलला कनेक्ट करायची तर काय? इम्पोर्ट डबल कोड मध्ये किंवा सिंगल कोड मध्ये द्या तुम्ही त्या फाईलचं लोकेशन. फाईल कुठे? करंट डायरेक्टरी मध्ये. त्यासाठी डॉट स्लॅश त्या फाईलचं कोमा झाला. ठीक आहे, काय अडचण नाही. जस्ट सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो. समजला तुम्हाला?